नमस्कार, मी सौ रसिका गणपुले. मुलांचे भावविश्व या तिसऱ्या भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या काळात आपण नर्सरीत गेल्यानंतर आणि त्याच्या पुढच्या वर्गात गेल्यानंतर मुलं कशी वागतात किंवा हे आपण बघितलं. 3 ते 4 वर्षाच्या मुलांची बोटं अगदी नाजूक असतात, म्हणजे विळविळीत असतात आणि ही बोटं अगदी अगदी म्हणजे विळविळीत असल्यामुळे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करत असतो की मुलांनी काहीतरी लिहावं किंवा काहीतरी अभ्यास करावा. पण असं न करता मुलांना आधी आपण बोटं मजबूत करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. मग हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर मुलांना कणिक मळणं किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला दिल्या तर त्यांची बोटं मजबूत होऊ शकतात. किंवा जी क्ले मिळते ती क्लेची खेळणी बनवायला लावणं किंवा स्माइलीसारखे जे चेंडू असतात ते हाताळायला देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अशामुळे मुलांची बोटं ही मजबूत होतात आणि अशी मजबूत झालेल्या बोटांनी ते पुढे चांगलं लिहू लागतात. खरं तर लहान मुलांचं विश्व हे अगदी गाढ असतं. म्हणजे आपण त्यांच्या हातात जर खडू दिले तर त्यांना खूप मजा वाटते आणि मग आपण खडू दिले आणि चित्र रंगवायला सांगतो तेव्हा ती काय करतात की खडू घेतात आणि आपल्या हाताने गिरबिट गिरबिट करतात. खरं तर गिरबिट गिरबिट करणं हे लहान मुलांचं म्हणजे अगदी नैसर्गिक होणारी पद्धत आहे. गिरबिट त्यांनी केलीच पाहिजे. पण आपण मात्र त्यांना अनेक सूचना देतो. पण असं न करता त्यांना आपण गिरबिट करून दिली पाहिजे आणि मग काही कालानंतर आपण त्यांना एखादा चौकोन आखून द्यायचा किंवा सर्कल आखून द्यायचं आणि मग आपण त्यांना बॉर्डर आखून द्यायची. खरं तर लहान मुलं त्यांच्या मनाप्रमाणे अनेक रंग भरत असतात आणि मग आपल्याला मजा वाटते की जे निसर्गालाही शक्य झालं नाही किंवा निसर्गाचे रंग बदलण्याचं जे सामर्थ्य कोणाच्यात नाही ते फक्त लहान मुलंच करू शकतात. त्यांना हवे ते रंग ते त्यांच्या मनाप्रमाणे भरू शकतात आणि हीच असते लहानपणीची किमया. आणि म्हणूनच लहानपण हे एक प्रकारचं जादूमयी म्हटलं तरी हरकत नाही, कारण तेच ही सगळी जादू करू शकतात आणि म्हणूनच याला तर आपण रम्य बालपण असं म्हणू शकतो. अशी म्हण सुद्धा आहे की रम्य ते बालपण देई देगा फिरून. आणि अशा या बालपणी मुलांना अनेक गोष्टींचं म्हणजे कुतूहल असतं, आश्चर्य असतं. तुम्ही बघितलं असाल तर अत्यंत लहान वयाची मुलंसुद्धा आई वडील शिक्षक यांना न्याहाळत असतात. आई वडिलांनी कपडे बदलले किंवा छान कपडे घातले की त्यांना वाटतं हां आता कुठेतरी बाहेर निघाले आणि त्यांना खूप आनंद होतो. पण एवढंच नाही तर आई वडिलांनी किंवा आईने छान साडी नेसली तर आई तुझी साडी छान आहे अशी अशी म्हणजे ते आपल्या आईला सांगून देखील टाकतात. तसं ते शिक्षकांनाही सांगून टाकतात की व्हेरी नाईस, यू आर लुकिंग व्हेरी नाईस टीचर. अशी कॉम्प्लिमेंट द्यायला ते विसरत नाहीत. त्यांना खूप आवडतं आणि त्यामुळे अशा मुलांसमोर अगदी परफेक्ट राहणं किंवा आपणच व्यवस्थितता पालन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आता बरेच वेळा काय होतं, आपण जेव्हा मुलांना रंगवायला सांगतो किंवा काहीतरी रंग भरायला सांगतो तेव्हा आपण सूचना देतो की हे घे, हा खडू घे, हा रंग दे, तो खडू घे, इथे हा रंग दे. असं न करता आपण त्यांना त्यांच्या कलानी त्यांना करून द्यावं. म्हणजे उदाहरणार्थ जर झेंडा रंगवायचा असेल तर झेंडा काढून द्यायचा आणि त्यांना सांगायचं की तुला ह्यातले हे खडू आहेत, हा तर आपण ठराविक खडू ठेवायचे आणि तुला ज्या खडूनी रंगवावं असं वाटतंय तो तू त्यांनी रंगव. मग ते जे खडू घेतील आणि रंगवतील ते आपण बघायचं काय कुठला रंग देतात आणि मग त्यांना प्रत्यक्ष झेंडा दाखवायचा आणि मग सांगायचं हा रंग आहे याला तू कुठला चॉक घेशील, हा रंग आहे याला तू कुठला चॉक घेशील. असं करून त्यांना नंतर तो झेंडा परत रंगवायला लावायचा आणि सांगायचं आता बघ, आता तुझा झेंडा बरोबर झाला की नाही, आता ह्याच्यासारखा दिसतो की नाही. अशा रीतीने आधी त्यांना चुकून द्यावं आणि मग त्यांना शिकून द्यावं, कारण चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही. आणि म्हणून अशा छोट्या छोट्या चुकातनं, कारण आपण आधी जर त्यांना सगळं सांगत गेलो की हा रंग घे तर त्यांच्या आकलन शक्तीला वाव मिळत नाही.
आणि मग जे आकलनातून शिकलेलं असतं ती गोष्ट मेंदूपर्यंत चांगल्या रीतीने पोचते. आणि हे वय असं असतं की या वयात जे आपण सांगू किंवा जे लक्षात ठेवू ते कायम स्मरणात राहतं. आणि म्हणून अशा गोष्टीतून मुलांना शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करावा आणि त्यामुळे ते कायम लक्षात राहतं. अशा रीतीने चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला तर ही स्मरणशक्ती अगदी मोठेपणापर्यंत पण उपयोगी ठरू शकते. नमस्कार. अशा अनेक अनुभवांसाठी आमचं सर्वोदय चॅनेल आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच अनुभवातून आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. नमस्कार.